पावसाळा आला की वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला रानभाजी बघायला मिळते। आपण आज रानभाजी बघणार आहे, म्हणजेच खुरसण्याची भाजी, तिला कारड्याची भाजी सुद्धा म्हणता। खुरसणीची भाजी रेसिपी आपण आज बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, अशी खुरसणीची भाजी ह्या प्रकारे असते बघा, आणि तिचे वरचे देठ असे कवडे कवडे तोडून घेतले। त्यानंतर आता तिला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं। एका पातेल्यामध्ये गॅस चालू करून गरम पाणी तापवायला ठेवले होते। त्यात आपल्याला ही भाजी 1-5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे उकळत्या पाण्यामध्ये। आणि खूप सुंदर अशी ही पौष्टिक गुणधर्म भाजी आहे। आपल्या जर पोटामध्ये एखादं केस वगैरे गेलेलं असलं तर ही भाजी पाणीसुद्धा करते त्या केसाचं, आणि वातावर सुद्धा ही खूप गुणकारी आहे। खूप गुणकारी अशी ही रानभाजी आहे खुरसणीची। हिला कारड्याची भाजी म्हणतात। त्याकरता बघा, आता आपण 1 कांदा कट करून घेतला, 1 टोमॅटो कट करून घेतला, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या, हिरवी मिरची कट करून घेतली। आता बघा, भाजी चाळणीमध्ये काढून मी थंड झाल्यावर अशी छान पिळून घेतली, ते पाणी सर्व काढून घेतलं। त्यानंतर बघा, असं लालसर पाणी निघतं, ते स्किप झालं। आता लोखंडी कढाईमध्येच आपण ही भाजी बनवणार आहे, रानभाजी। लोखंडी कढाईमध्ये खूप छान होती। आता बघा, आपण तेल घातलेलं आहे 2-2.5 पडी। तेल तापल्यानंतर आता आपल्याला जिरं मोहरी टाकायचं आहे। जिरं मोहरी छान असं तडतडल्यानंतर आपल्याला लसूण ठेचून घेतलेला, आपण 7 ते 8 मस्त जास्तचा थोडासा लसूण असा ठेचून घेतला आहे आबडधोबड। आता तो पण असा छान परतवून घ्यायचा। त्यानंतर आता आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे, हिरवी मिरची। तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची तुम्ही वापरू शकता, पण हिरव्या मिरचीची खूप सुंदर लागते ही भाजी। आणि हिरवी मिरची बघा अशी कट करून घेतलेली आहे। आता हिरवी मिरची पण मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची। त्यानंतर आता आपण 1 मध्यम आकाराचा चौकोनी तुकड्यांमध्ये कांदा कट करून घेतला, तो पण टाकून घ्यायचा आहे। खूप अतिशय पौष्टिक ही भाजी आहे। वर्षातून एकदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे। वातावर पण ही खूप गुणकारी आहे, आणि खूप औषधी गुणकारी आहे ही भाजी। आता बघा, कांदा छान असा सोनेरी रंगावर झाल्यानंतर आपण जो 1 टोमॅटो कट करून घेतला होता तो सुद्धा टाकून घेतला, आणि खूप सुंदर असं परतवून घ्यायचं। इथं गॅस बारीक करायचा आहे, कांदा अजिबात जळू द्यायचा नाही, छान बारीक गॅसवर होऊ द्यायचा, म्हणजे भाजीला चवसुद्धा खूप सुंदर येते। आता बघा, कांदा छान असा झाल्यानंतर आता आपल्याला इथं 1 चम्मच हळद पावडर घालायची आहे, आणि मस्त परतवून घ्यायची। अजिबात कुठलाही मसाला वगैरे आपण ह्या भाजीला वापरलेला नाही। तुम्ही मूगडाळ जर घालायची तर तुम्ही थोडीशी मूगडाळ भिजत घालून सुद्धा ह्या स्टेजला तुम्ही इथं टाकू शकता। आता बघा, मी थोडीशी भाजीला आहे ना चाकूच्या साहाय्याने कट करून घेतली। आधी मी कट केली नाही, नाहीतर उकडताना तिचं पौष्टिक तत्व अजून निघून गेलं असतं। पण तिला थोडीशी पाण्यामध्ये झपकवूनच घ्यावी लागते, म्हणजे थोडीशी शिजवून घ्यावी लागते, ती शिजायला वेळ लागतो। आणि आता बघा, मस्त अशी मी तिला कट केली, तुम्हाला ते दाखवायचं राहिलं। नंतर बघा, असं आता चवीनुसार मीठ टाकलं, आणि मस्त असं बघा, आता पूर्ण भाजी अशी हलवून घ्यायची। इतकी सुंदर ही भाजी चवीला लागते, तुम्ही नक्की ट्राय करा ही खुरसणीची भाजी, किंवा तुम्ही कारड्याची भाजी म्हणायला। आपण चटणी बनवतो खुरसणीची, त्याच्या पानांची ही भाजी आहे। खूप सुंदर, अतिशय पौष्टिक, छान आहे ही भाजी। वर्षातनं एकदा नक्की खा, आणि चवीला तर अप्रतिम ही भाजी लागते। खरंच मनापासून तुम्ही नक्की ही भाजी करून बघा, वर्षातनं एकदाच ही खायला मिळते, आणि तुम्हाला मिळाली तर तुम्ही नक्की बनवून बघा, आणि मला सांगा कमेंटमध्ये की आम्ही भाजी बनवून बघितली, आम्हाला आवडली असं मला सांगा। आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून खरंच आवडत असेल तर मोठ्या मनाने एक लाईक करा, आणि शेअरसुद्धा करा, आणि सबस्क्राईब करा। खूप सुंदर बघा, आता आपली भाजी तयार झालेली आहे, बघू शकता किती सुंदर दिसते, आणि चवीला तर अप्रतिम ही भाजी लागते। तुम्ही खरंच नक्की ट्राय करा, आणि वेगळीच काहीतरी चव आपल्यालाही मिळते, आणि घरात सगळे मग आवडीने खातात, सगळ्यांना एक चव वेगळी मिळते। आता बघा, आपण एका ताटामध्ये भाजी काढून घेतली, मस्त चपाती तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, मस्त लोणचं घेतलेलं आहे, आणि मस्त असा आता खुरसणीच्या भाजीचा आस्वाद आपण घेणार आहे। या तुम्ही पण खायला आवडल्यास मात्र मला एक लाईक करायला विसरू नका। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली। श्री स्वामी समर्थ।